नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि इग्नाइट अकॅडमीच्या RTOच्या टेक्निकल चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण चर्चा करणार आहोत RTO AMVI 2026च्या ज्या जागा जाहीर झालेल्या आहेत त्यांच्याबद्दल आणि त्याच्याचबरोबर या परीक्षेमध्ये इतिहास या विषयाचा किती वेटेज असतो, या परीक्षेसाठी इतिहास या विषयाची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, याची तयारी कशी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचे टॉपिक्स कोणते आहेत। कारण इतिहास अफाट आहे, खूप मोठा इतिहास आहे, त्यातला तुम्हाला किती टार्गेट करायचं आहे, त्याच्याचबरोबर त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, मार्क्स कसे जास्त घेता येतील, एक्झामच्या प्रश्नांचे सोर्सेस काय असतात आणि महत्त्वाचे टॉपिक काय असतात याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। सो आय एम शुअर की हे सेशन तुमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचं असणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। ठीक आहे, सो इतिहास या विषयाची तयारी कशी करायची याबद्दल आपण बोलणार आहोत। माझं नाव आहे दीप्ती नायर आणि RTO AMVI 2026 च्या परीक्षेबद्दल आपण बोलणार आहोत। सो पूर्व परीक्षा जी आहे या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला इतिहास या विषयाचं महत्त्व माहिती आहे आणि त्याचबद्दल आपल्याला इथे आज सखोल चर्चा करायची आहे। त्याआधी इथे बघून घ्याल की RTO AMVI बद्दल इग्नाइट अकॅडमी महाराष्ट्रातली एक मात्र अकॅडमी आहे जी तुम्हाला परिपूर्ण तयारी करून देण्याचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करते। या संदर्भात हे काही महत्त्वाचे सेशन आहेत, जसं धनंजय कचाले सरांनी एक RTO AMVI बद्दल जेव्हा ॲड आली तेव्हा त्याची डिटेल डिस्कशन घेतलेला आहे। त्यानंतर यांनी RTO क्रॅक करण्याची जी स्ट्रॅटेजी आहे त्याबद्दल देखील चर्चा केलेली आहे। त्याचबरोबर काही टॉपर्सचे तुम्हाला व्हिडिओ इथे बघायला मिळतील की त्यांनी तयारी कशी केली होती, जॉब करणारे जे नोकरदार वर्ग आहेत त्यांनी कशा प्रकारची तयारी करायला पाहिजे, गृहिणींनी अभ्यास कसा करायचा, त्यानंतर बापू गायकवाड सर आहेत यांनी अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात याबद्दलची चर्चा केलेली आहे। MPSCची प्रोफाईल कशी बनवायची नवीन विद्यार्थ्यांनी याची चर्चा केलेली आहे। सो जे महत्त्वाचे सेशन आहेत हे तुम्ही पहिले पाहून घ्या। इग्नाइट अकॅडमीच्या RTOच्या टेक्निकल यूट्यूब चॅनलवर हे अवेलेबल आहेत, याचा सगळ्याचा लाभ घ्या। कारण इग्नाइट अकॅडमी एकमात्र अशी अकॅडमी आहे जी तुम्हाला परिपूर्ण RTOची परिपूर्ण तयारी करून देणारी अकॅडमी आहे आणि महाराष्ट्रातली एकमात्र अकॅडमी आहे। त्यानंतर मग पुढे आलात की याचा देखील लाभ घ्या की जर तुम्ही 2026च्या या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलात तर तुम्हाला सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून एक बुलेट गाडी गिफ्ट केली जाणार आहे। सो या संधीचा लाभ घ्यायला विसरू नका। अशा प्रकारचे सन्मान सोहळे आधी देखील झालेले आहेत आणि इग्नाइटने आपलं नाव RTOच्या परीक्षेमध्ये प्रतिस्थापित केलेलं आहे। सो तुम्ही देखील नेक्स्ट लाभार्थी व्हालच। त्यानंतर RTOच्या परीक्षेमध्ये 500 पेक्षा जास्त अधिकारी एकट्या इग्नाइट अकॅडमीने दिलेले आहेत। 500 पेक्षा जास्त अधिकारी म्हणजे जर तुम्ही बघितलं तर एक मोठा पर्वत त्यांनी तयार केलेला आहे, एक मोठा माइलस्टोन त्यांनी तयार केलेला आहे। ही अचीवमेंट आहे आपल्या इग्नाइट अकॅडमीची, ज्यामध्ये RTO रँक 1, रँक 2, रँक 3 आणि इतर सगळे तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे विद्यार्थी बघायला मिळतात। त्यामुळे तुम्ही RTOच्या एक्झामच्या बाबतीत है ना महाराष्ट्रात इग्नाइट अकॅडमीच्या अभ्यासक्रमावर, त्यांच्या शिक्षक वृंदांवर, त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनवर, त्यांच्या ओव्हरऑल व्यवस्थेवर भरपूर विश्वास ठेवू शकता अशी ही अकॅडमी आहे। यांनी आपलं नाव प्रतिस्थापित केलेलं आहे, वर्षानुवर्ष रिझल्ट दिलेले आहेत आणि त्याचबरोबर आता नवीन बॅचेस ज्या त्यांच्या लॉन्च होत आहेत है ना, नवीन बॅचेस ज्या लॉन्च होत आहेत त्यामध्ये तुम्ही बघाल की सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आरंभ बॅच 3.0 जी सुरू होत आहे, 3.0 जी बॅच सुरू होत आहे, यामध्ये तुम्ही नीट पाहून घ्या महाराष्ट्राचे विषय तज्ज्ञ जे आपापल्या विषयामध्ये तज्ज्ञ आहेत असेच शिक्षक इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आपापल्या विषयाचं मार्गदर्शन करणार आहेत। परिपूर्ण नोट्स, प्रिंटेड नोट्स, भरपूर टेस्ट सिरीज, भरपूर सराव याच्या माध्यमातून इग्नाइट अकॅडमी वर्षानुवर्ष रिझल्ट देत आहे आणि पुढचा नंबर तुमचा असला पाहिजे यासाठी तुम्ही सगळ्यांनी या बॅचला एनरोल करायला विसरायचं नाही आहे। आरंभ बॅच 3.0 ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे सुरू होत आहे, याचा लाभ घ्यायचा। ऑफलाईन बॅच पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या सेंटर्सवर 29 जून रोजी सुरू होत आहे आणि ऑनलाईन बॅच मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमातून
29 जून रोजी सुरू होत आहे ॲपवर. सो अजूनही जर तुम्ही ॲप डाउनलोड केला नसेल तर लगेच डाउनलोड करून घ्या, सो दॅट यू विल बी एबल टू टेक द बेनिफिट ऑफ धिस. आणि महत्त्वाची सूचना ही आहे की पहिल्या 500 विद्यार्थ्यांना फीजमध्ये भरघोस डिस्काउंट दिलेला आहे. किती डिस्काउंट दिलेला आहे? 30%चा मोठा डिस्काउंट दिलेला आहे. आणि यासाठी तुम्हाला हा कोड यूज करायचा आहे, RTO कॅपिटल 30 है ना. कॅपिटल RTO 30 हा आहे तुमचा बेसिकली कोड. आणि अशा प्रकारे या सगळ्या शिक्षक वृंदांचं मार्गदर्शन जर तुम्हाला हवं असेल तर इग्नाईट अकॅडमीच्या बॅचेसना एनरोल करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. आणि आता येऊया आपण आपल्या चर्चेकडे. सो यावर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जी जाहिरात काढलेली आहे है ना, या जाहिरातीमध्ये ज्या AMVIच्या किंवा RTO साठीच्या परीक्षेच्या जागा आलेल्या आहेत त्या किती आहेत याला बघून घ्याल की यामध्ये एकूण पदं आहेत 2619 आणि त्यापैकी उद्योग निरीक्षकांची 9 पदं आहेत, तांत्रिक सहाय्यकांची 3 पदं आहेत, कर सहाय्यकांची 282 पदं आहेत. तर आपण ज्या एक्झामला टार्गेट करत आहोत RTO AMVI हे आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क ची ही एक्झाम आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात जास्त जागा इथे काढलेल्या आहेत, 461 जागा काढलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, 461 सीट्स है ना. आणि यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आता याच्याबद्दलची जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती धनंजय सरांनी ऑलरेडी यूट्यूबवर सांगितलेली आहे. त्यांनी व्हिडिओ घेतलेला आहे आणि यामध्ये त्यांनी अर्ज दिनांक कोणता आहे, पूर्वपरीक्षा कशी होणार आहे, पात्रता काय आहे, वेतन श्रेणी काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे आणि कशा प्रकारे तुमची निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे याचं डिटेल डिस्कशन घेतलेलं आहे. हा व्हिडिओ पाहायला विसरायचा नाही, ठीक आहे. आणि त्यानंतर मग याल की आपली जी परीक्षा पॅटर्न आहे, एक्झामचा पॅटर्न कसा आहे, एक्झामचा सिलेबस कसा आहे हे पहिले समजून घ्याल. कारण मी तुम्हाला नेहमी म्हटलेलं आहे की द स्टेपिंग स्टोन है ना, स्टेपिंग स्टोन फॉर युअर एक्झाम इज ऑल अबाउट नोईंग युअर सिलेबस. सो पहिले आपल्याला सिलेबस समजून घ्यायचा आहे, राईट. सिलेबस समजून घेतल्याशिवाय आपल्याला हे करता येणार नाही. आणि व्हॉट इज द सिलेबस? सो ओव्हरऑल 100 क्वेश्चन्स तुमचे असणार आहेत, 100 गुण आणि 100 प्रश्न अशा प्रकारची ही परीक्षा होणार आहे. यामध्ये जो कालावधी तुम्हाला दिलेला आहे 1 hour इज गिवन टू सॉल्व द पेपर. 1 hour 1 तासाचा कालावधी तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी दिलेला आहे. आणि हे आहेत तुमचे जे सिलेबसचे पॉईंट्स आहेत. ओके. सो हाऊ मेनी सब्जेक्ट्स विल बी आस्क इन युअर एक्झाम? किती विषयांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील? ओव्हरऑल 8 विषयांवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत, ज्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, गणित बुद्धिमत्ता आणि गणित आणि बुद्धिमापन चाचणी हे आहेत जे बेसिकली तुम्हाला विचारले जाणारे विषय आहेत. आणि याची आपल्याला परिपूर्ण तयारी करायची आहे. ओके. त्यानंतर मग सब्जेक्ट वाईज या परीक्षेमध्ये प्रत्येकाचं वेटेज किती आहे? सो इफ आय वुड टेक द लिव्हरेज फ्रॉम यू टू टॉक अबाउट हिस्ट्री, देन हिस्ट्रीचे तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत, ठीक आहे. 10 क्वेश्चन्स फॉर हिस्ट्री. सिमिलरली 10 फॉर जॉग्रफी, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान यांचे 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी यांचे मात्र 10 प्रश्न विचारले जाणार आहेत, ठीक आहे. सो युअर मेजर फोकस शेल बी ऑन इकॉनॉमी, करंट अफेअर्स, देन पॉलिटी अँड सायन्स, ठीक आहे. बिकॉज अदर सब्जेक्ट विल कॅरी द वेट ऑफ 10 क्वेश्चन्स ओनली, ठीक आहे. ओनली 10 क्वेश्चन्स विल बी आस्क हिअर. आणि मग याच्यानंतर आपण बघूया की आपल्या इतिहास या विषयावर मागच्या वर्षी म्हणजे काही ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये कशा प्रकारचे वेटेज पाहायला मिळतात. सो ओव्हरऑल इफ यू ॲनलाइज द पेपर हे काही महत्त्वाचे टॉपिक इथे दिलेले आहेत, पण आपण महत्त्वाच्या टॉपिकवर डिटेल डिस्कशन करणार आहोत. So let me take you to the sources of question. First of all, what kind of questions will be asked in your exam? पहिले हे समजून घेऊया है ना. So let me tell you the sources. Question चे sources काय काय आहेत? First of all, you should go through the State Board book of history. ठीक आहे. 11th स्टँडर्डचं महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं जे 11वीचं पुस्तक आहे जुनं ओल्ड, त्या पुस्तकाला आपण वगळायचं नाही,
ठीक आहे. सो दिस इज द मेजर सोर्स ऑफ द क्वेश्चन्स. हा सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आहे जिथून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. दुसरा सोर्स काय असणार आहे? इग्नाइट अकॅडमीचे नोट्स. इग्नाइट अकॅडमीचे नोट्स हा तुमचा दुसरा मेजर सोर्स असणार आहे, याला वगळायचा नाही. आणि तिसरा सोर्स काय असणार आहे? हे असणार आहेत आपले ऑनलाईन चालणारे सेशन्स. ठीक आहे. सो सेशन्सच्या माध्यमातून, नोट्सच्या माध्यमातून, टेस्टच्या माध्यमातून, है ना, टेस्टच्या माध्यमातून देखील आपण भरपूर सराव करणार आहोत आणि या सरावाच्या माध्यमातून आपण आपल्या या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. सो ओव्हरऑल हे आपले क्वेश्चनचे सोर्स असणार आहेत. नाव वाय युअर स्टेट बोर्ड इज इम्पॉर्टंट. 11th स्टँडर्डचं जे महाराष्ट्राचं स्टेट बोर्ड आहे, महाराष्ट्राच्या इतिहासाचं जे पुस्तक आहे, नवीन जर घेणार असाल तर 12th स्टँडर्डचं महाराष्ट्राचं जे पुस्तक आहे त्यातून तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल दिस इज द क्वेश्चन. प्रिलिम्स 2020 AMVIच्या RTOच्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील रामोशी उठावांचे नेते होते, है ना, नेते कोण होते यांच्याबद्दल विचारलेला आहे. सो इथे तुम्हाला उत्तर दिले बघा, राजा प्रताप सिंग, फोंड सावंत, चतुरसिंग आणि दत्तात्रय पेटकर. आता इथे बघितलं तर तुम्हाला पेज नंबर 39 वर याचा सरळ उत्तर दिलेला आहे, है ना, की चतुरसिंग यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात रामोशी समाजाच्या लोकांनी उठाव केलेला आहे. इफ यू कॅन सी दिस हिअर, पेज नंबर 39 वर याचं उत्तर तुम्हाला बघायला मिळतं. ठीक आहे. सो दिस इज द बेसिक और दिस इज द बेसिक आयडिया ऑफ सोर्सेस, की अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. फॉर एक्झाम्पल इथे बघून घ्याल की 1885 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. टेक्निकली दिस शॅल बी 1875 ना, दिस इज 1875. आयोगाने हा प्रश्न दिलेला आहे. 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली होती आणि ही कुठे केली होती हा प्रश्न विचारलेला आहे. आता बघून घ्याल की आपलं 11th स्टँडर्डचं जे ओल्ड हिस्ट्रीचं पुस्तक आहे पेज नंबर 40 वर याच्याबद्दल तुम्हाला चर्चा मिळते की चर्चा काय आहे. 1875 मध्ये बॉम्बे येथे आर्य समाजाची स्थापना झाली होती. ठीक आहे. सो द सोर्स ऑफ योर एग्जाम, सोर्स ऑफ योर क्वेश्चन इज 11th स्टँडर्ड का ओल्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड बुक. फाईन. अँड यू शुड गो विथ द बुक. अँड याच्यामध्ये सरळ सरळ तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत. अगदी सरळ वन लाईनर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर हा एक प्रश्न आहे की खालील वर्णनावरून समाजसुधारक ओळखायचे. 2025ला हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. यामध्ये म्हटलंय ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढलं, त्यांना संगीताची आवड होती, जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर ही पदवी मिळाली होती. हे कोण होते? सो दिस इज द पॅटर्न ऑफ युअर कमिशन. MPSC कमिशन आस्क दीज टाईप ऑफ क्वेश्चन अबाउट पर्सनॅलिटीज. पर्सनॅलिटीवर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. व्यक्तिमत्वांवर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. कथनावरून तुम्हाला व्यक्तिमत्व ओळखायचे असतात आणि म्हणून या प्रकारच्या प्रश्नांना आपल्याला सामोरं जायचं असतं. सो यामध्ये ज्ञानप्रकाश वृत्तपत्र काढलं, इथूनच तुमचा क्वेश्चन डिकोड झालेला आहे. इथे बघून घ्याल की राव बहादूर पदवी मिळाली, जस्टिस ऑफ पीस पदवी मिळाली आणि हे कोण आहेत? हे आहेत गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी या नावाने देखील ओळखतो. आणि व्हॉट इज द सोर्स ऑफ क्वेश्चन? अगेन पेज नंबर 33 ऑफ स्टेट बोर्ड हिस्ट्री. ठीक आहे. आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे. देन इफ यू गो हिअर की MPSC कंबाईन 2025 मध्ये पुन्हा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्रातील 1857च्या उठावासंदर्भात कोणकोणती विधानं योग्य आहेत. साताराचे छत्रपती जे होते त्यांचं परत गेलेलं राज्य मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केला होता. हे एक. त्यानंतर 31 जुलै 1857 21व्या आणि 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले होते. नरगुंदच्या संस्थानातून, है ना, नरगुंदच्या भावे संस्थानिकांचा दत्तक पुत्र अमान्य झाल्यामुळे हे बंड झालं होतं. आणि 11 एप्रिल 1858 मध्ये अंबापाणीच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला होता. आता हे जर तुम्ही पाहिलं तर याचा सोर्स अगेन तुम्हाला इथे 11th स्टँडर्डच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकात पाहायला मिळतो. ठीक आहे. 1857च्या रिव्होल्टबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात. जसं जॉर्ज फॉर्जेट वर देखील प्रश्न विचारलेला आहे. अगेन द सोर्स विल बी सेम, है ना, सोर्स विल बी सेम. सो इथे रंगो बापूजी गुप्ते हे जे होते यांनी प्रयत्न केले होते. हे पहिलं स्टेटमेंट इकडे दिसतंय तुम्हाला. इथे 1857च्या उठावातला पडसाद तुम्हाला कोल्हापूरमध्ये उमटलेले दिसत आहेत, है ना. सो अशा प्रकारे हा आहे सोर्स तुमच्या आयोगाचा. देन इफ यू विल गो हिअर की 1925
चा जो प्रश्न आहे कंबाईन गट क चा है ना, गट क चा प्रिलिम्सचा, यामध्ये विचारलेला आहे की 1915 मध्ये गांधीजी भारतात आल्यानंतर कोणते प्रश्न हाताळले होते. सो कोणते कोणते हाताळले होते? बिहार, खेडा, अहमदाबाद. अगदी बरोबर आहे ना, खेडा, अहमदाबाद, बिहार, चंपारण्य हे सगळे प्रश्न त्यांनी हाताळले होते. पण मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणं हे गांधीजींचं कधीच प्रयोजन नव्हतं. ठीक आहे. आणि याचा सोर्स देखील पुन्हा एकदा 8th स्टँडर्डचं जे ओल्ड हिस्ट्रीचं पुस्तक आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं, त्याच्यावरून हा प्रश्न आलेला आहे. पेज नंबर 31 आणि 32 हा आहे सोर्स. ठीक आहे. त्यानंतर इथे शारदा सदनाबद्दल विचारलेलं आहे की शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. त्यानंतर कैसरी हिंद पदवीने 1913ला यांना सन्मान मिळालेला आहे. हिंदू लेडीज क्लब सोशल क्लबची स्थापना केलेली कोण आहेत? हे रमाबाई रानडे आहेत हे, है ना. सो ज्या महिला समाज सुधारक आहेत, तानुबाई बिर्जे, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे, आपल्या पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई रोडे यांच्यावर प्रश्न विचारले जातात. अँड अगेन द सोर्स विल बी हिअर, है ना. अगेन 11th स्टँडर्ड स्टेट बोर्डाचं महाराष्ट्राचा इतिहासचं पुस्तक. ठीक आहे. सो खूप मोठी मोठी पुस्तकं घ्यायची गरज नाही, तुम्ही या पुस्तकांमधून आपली तयारी करू शकता, है ना. आता मुद्दा आहे की हाऊ टू फेच मॅक्झिमम मार्क्स इन दिस सब्जेक्ट. ठीक आहे. सो फॉर दॅट मॅटर, फर्स्ट ऑफ ऑल ओनली 10 क्वेश्चन्स विल बी आस्क्ड फ्रॉम हिस्ट्री. Only 10 questions will be asked from history in your RTO AMVI exam. Yes, prelims exam. आणि मेन्समध्ये तुम्हाला इतिहास या विषयाचा काहीही फायदा होणार नाही, त्यामुळे खूप सखोल डिस्कशनमध्ये पडायचं नाही. हिस्ट्री भावनिकरित्या वाचला तर तो तुम्हाला ओढून घेतो, त्यामुळे फक्त एक्झाम ओरिएंटेड इतिहास तुम्हाला वाचायचा आहे. ओनली एक्झाम ओरिएंटेड हिस्ट्री. अँड फॉर दॅट मॅटर, इफ वी विल टार्गेट 7 to 8 क्वेश्चन मॅक्झिमम in your exam, then also it will be okay. ठीक है. If we target 7 to 8 question maximum in history, then also it will be okay. Fine. So for that matter, I'm giving you the important topics. First of all, how to fetch extra marks in this subject. So सगळ्यात पहिले तर आपल्याला important topics माहिती असायला पाहिजे. Now the question is, how to know important topics. So first source is me. I'll tell you what are the important topic. And second is, if you want to go for self study, then analyze the previous year question paper. PYQ पहा. PYQ च्या माध्यमातूनच तुम्हाला हे लक्षात येणार आहे की कोणकोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, है ना. आता PYQ चा एनालिसिस केलं तर तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट देते. इफ यू पीपल आर viewers, if you are already watching the session, kindly take the pen and paper and write down the notes, है ना, of important topic. एवढंच करून गेले तरी तुमचे 5 ते 7 प्रश्न बरोबर येणार आहेत. ठीक आहे. इतिहास या विषयाचं खूप जास्त लोड घ्यायची गरज नाही. ठीक आहे. 5 to 7 मार्क्स आर इनफ इन हिस्ट्री. सगळेच्या सगळे मार्क्स तुम्हाला मिळणार नाही आहेत, है ना. सो व्हॉट आर द इम्पॉर्टंट टॉपिक? फर्स्ट ऑफ ऑल, गो फॉर शेतकरी चळवळी, है ना. शेतकऱ्यांच्या चळवळी स्पेशली महाराष्ट्रामध्ये. दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक. महाराष्ट्रातल्या शेतकरी चळवळी, शेतकऱ्यांच्या चळवळी. ठीक आहे. फार्मर्स मुवमेंट इन महाराष्ट्र. फार्मर्स मुवमेंट इन महाराष्ट्र विल बी द फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर युअर एक्झाम. RTO AMVI एक्झामसाठी महत्त्वाचा टॉपिक. फाईन. मग यामध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे? फर्स्ट ऑफ ऑल, डेक्कन रायट्स. डेक्कन रायट्स कुठे कुठे हे दंगे झाले? नगर, पुणे, है ना, खानदेश या एरियामध्ये. फाईन. सो बेसिकली शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये दख्खनचे दंगे, दिस इज फर्स्ट वन. दख्खनचे दंगे फर्स्ट वन. सेकंड, कुठे कुठे ठिकाणं कुठली कुठली होती हे पहिले लक्षात ठेवायचं. त्यानंतर व्हॉट वर द कॉन्सिक्वेन्सेस. याच्यासाठी स्पेशली डेक्कन रायट रिलीफ कमिशन आलं होतं. त्या कमिशनने अहवाल दिला होता. या अहवालामध्ये काय सांगितलं हे माहिती असायला पाहिजे. व्हॉट वॉज द रिपोर्ट. फाईन. अगेन, व्हॉट वर द रिझन्स फॉर दिस रायट्स. ओके. अँड व्हॉट वॉज द इफेक्ट. इफेक्ट काय झाला? डेक्कन रायट्सचा ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट आला होता, कायदा आला होता. फाईन. सो ॲट दॅट टाइम हू वॉज द प्राईम मिनिस्टर ऑफ ब्रिटन अँड हू वॉज द व्हाईसरॉय ऑफ
इंडिया ॲट दिस टाइम, हे सगळं जे आहे ते तुम्हाला इथे माहिती असायला पाहिजे. सो शेतकरी चळवळ्यांमध्ये सगळ्यात पहिला पार्ट कोणता असणार आहे? दख्खनचे दंगे. दख्खनचे दंगे तुम्हाला हमखास विचारले जातात. ठीक आहे, हा एक पार्ट. त्यानंतर तुम्हाला विचारले जातात शेतकरी संघटना आणि त्यांच्याशी संबंधित असलेलं नेतृत्व. फाईन. सो हू वर द लीडर्स फॉर ॲग्रिकल्चरलिस्ट मुवमेंट. फाईन. यामध्ये सत्यशोधक समाजाची भूमिका, त्यांच्याशी असोसिएटेड असलेली वृत्तपत्र, है ना, दीनमित्र या न्यूजपेपरची काय भूमिका होती, दीनबंधू या न्यूजपेपरची काय भूमिका होती, व्हॉट वर द बुक्स और लिटरेचर रिलेटेड टू दिस. फॉर एक्झाम्पल सत्यशोधक समाजाचे जे संस्थापक होते महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुस्तक लिहिलं होतं शेतकऱ्यांचा आसूड. सो याबद्दल थोडी माहिती तुम्हाला असायला पाहिजे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला टॉपिक आपला कुठला आहे? शेतकऱ्यांच्या चळवळी. शेतकऱ्यांच्या चळवळी. सो फार्मर्स मुवमेंट और एग्रीकल्चरलिस्ट मुवमेंट, दिस इज द फर्स्ट important topic for your AMVI exam. Second important topic will be workers movement, labor's movement. फाईन. कामगार चळवळी. कामगार चळवळींबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कामगार चळवळी. वॉट एव्हर यू विल बी रीडिंग, रीड इट थरली. रीड इट थरली बिकॉज ऑलरेडी वी हॅव कट आउट द पीसेस ऑफ टॉपिक्स, है ना. आपण पूर्ण इतिहास वाचणार नाही आहोत. सो जे काही वाचणार ते थरली वाचायचं आहे. कामगार चळवळींमध्ये काय काय विचारतील? यामध्ये विचारतील कोण कोण नेतृत्व होते, यांच्याशी संबंधित संघटना कोणत्या कोणत्या होत्या, यांच्याशी संबंधित वृत्तपत्र कोणती कोणती होती, यांनी कोणकोणत्या प्रकारचे बंड किंवा संप घडवून आणले होते, है ना, यांच्याशी संबंधित कोणकोणते कायदे आले होते. दीज विल बी युअर टॉपिक्स ऑफ एक्झाम. ठीक आहे. यांच्याशी संबंधित जे नेतृत्व आहेत यांच्यामध्ये 2-3 लोकांना हमखास लक्षात ठेवा. हां, फर्स्ट आहेत आपले नारायण मेघाजी लोखंडे, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. फाईन, हे एक आहेतच. त्यानंतर आहेत BP वाडिया, हे आहेत गांधीजी आहेत है ना. त्यानंतर आहेत सीताराम केशव बोले, हे आहेत. आयटक संस्था आहे, त्यांच्याबद्दल माहिती असू द्या. ठीक आहे. वृत्तपत्र आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. फाईन. सो दीज आर द थिंग्स दॅट यू हॅव टू गो थरली. ठीक आहे. यू हॅव टू गो थरली थ्रू दीज टॉपिक्स. दीज आर द इम्पॉर्टंट टॉपिक्स. त्यानंतर सम मोर टॉपिक्स आर देअर. आय विल गिव्ह यू द लिस्ट हिअर, है ना. इम्पॉर्टंट टॉपिक्सची एक लिस्ट तुम्हाला इथे बनवून देते. ठीक आहे. इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर एक्झाम. इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर एक्झाम. पहिलं झालं आपलं ॲग्रिकल्चरलिस्ट मुवमेंट, दुसरं झालं आपलं वर्कर्स मुवमेंट और लेबर मुवमेंट, राईट. त्यानंतर मग तिसरं लक्षात घ्याल की जे 1857च्या आधीचे उठाव होते, है ना, 1857 रिव्होल्ट, आधी आणि नंतर यांचे उठाव, यावर प्रश्न विचारले जातात, विशेषतः महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात विशेष प्रश्न विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, आधी झालेल्या उठावांमध्ये नीळचा विद्रोह, है ना, भिल्ल, कोळी. ठीक आहे. कोळी, भिल्ल, रामोशी, है ना, हे बंड उठावातले विचारले जातात. त्यानंतर नंतरच्यामध्ये जो रामपा उठाव आहे हा विचारला जातो, यांच्याशी संबंधित नेतृत्व विचारले जातात. 1857च्या रिव्होल्टवर हमखास प्रश्न असतात. ठीक आहे. यांची स्थळं, यांचं नेतृत्व, उठावाचं केंद्र, कोण सामील झालं, कोण सामील नाही झालं, ठीक आहे, यांची दडपशाही कोणी केली, या सगळ्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि यावर महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. सो 1857 रिवोल्ट इज इम्पॉर्टंट टॉपिक. अगेन हियर द क्वेश्चन्स विल बी आस्क ऑन पर्सनॅलिटीज, सेंटर्स ऑफ रिव्हॉल्युशन. ठीक आहे. सेंटर्स ऑफ रिव्हॉल्युशन, देन who suppressed the revolt, ठीक है, then who contributed into the revolt, who took part into revolt, who were not participated into the revolt. Fine. Then ज्या छावणी होत्या किंवा ज्या से बेसिकली रेजिमेंट्स होत्या यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातात. सो हे आहे जे महत्त्वाचं आहे. अगेन यू विल गो अहेड, देन यू विल गेट काँग्रेस पूर्व संघटना, है ना, काँग्रेस पूर्व ज्या संघटना स्थापित झाल्या आहेत यांच्यावर प्रश्न विचारले जातात. हां, काँग्रेस पूर्व संघटनांमध्ये इंडियन असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी, मद्रास प्रेसिडेन्सी, है ना, देन बंगाल प्रेसिडेन्सी,
देन ईस्ट इंडिया असोसिएशन, इंडियन लीग, फाईन, पुणे सार्वजनिक सभा, हे एकदम हमखास विचारले जाणारे प्रश्न आहेत, है ना. त्यानंतर अगेन यू विल गो इन काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशनं, द पर्सनॅलिटीज असोसिएटेड विथ काँग्रेस, इम्पॉर्टंट सेशन्स ऑफ काँग्रेस, फाईन, अँड द say decisions took in that sessions while Congress was working as national platform. हे सगळे आहेत जे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. ठीक आहे, याच्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. महाराष्ट्रातून देखील ज्या संघटना आहेत यावर प्रश्न विचारले जातात. मग महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या संघटना आहेत? फॉर एक्झाम्पल से दख्खन सभा, पूना सार्वजनिक सभा किंवा पुणे सार्वजनिक सभा, हां, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, आय टोल्ड यू, यांच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. याच्यासाठी आपल्याला तयार राहावं लागेल. त्यानंतर असतात तुमच्या सामाजिक सुधारणा चळवळी. सामाजिक सुधारणा चळवळी, सो सोशल रिफॉर्म मुवमेंट्स कुड बी डिवाइडेड इंटू टू पार्ट्स, इंडिया अँड महाराष्ट्र. फाईन. In India level, only three things are important. One is Arya Samaj, one is Brahmo Samaj, one is Muslim reform movement. फाईन. स्वामी विवेकानंदांवर एखादा प्रश्न आला तर आला, थिओसॉफिकल सोसायटीवर प्रश्न येतो आणि यंग बंगाल आंदोलनवर प्रश्न येतो. ठीक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आलात की बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, नामदार गोखले, महादेव गोविंद रानडे, दॅट इज न्यायमूर्ती रानडे, जगन्नाथ शंकर शेठ, महात्मा फुले, हे सगळे ना एकदम फिक्सवाले प्रश्न आहेत, येणारच वाले. ठीक आहे. आणि त्यामुळे यांच्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. सो वी हॅव टू टेक द लिस्ट ऑफ सोशल रिफॉर्मर्स दॅट विल बी फ्रिक्वेंटली आस्क इन युअर एक्झाम. आफ्टर दॅट द इम्पॉर्टंट वन इज क्रांतिकारी चळवळी ना, रिव्हॉल्युशनरी मुवमेंट्सवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. नाव रिव्हॉल्युशनरी मुवमेंटला देखील आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो, और 2 पार्टमध्ये डिवाइड करा, भारत आणि महाराष्ट्र. सो इफ यू विल टॉक अबाउट भारत, देन अनुशीलन समिती, HRA, दॅट इज हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, अँड HSRA, दॅट इज हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन, है ना. मी यांच्यावर चालवलेले खटले, केसेस, Delhi conspiracy case, Lahore conspiracy case, Alipur conspiracy case, fine. These are the important one, right? After that, यांच्याशी असोसिएटेड असलेले महाराष्ट्राचे क्रांतिकारी, ठीक आहे, सदाशिव मलकापूरकर यांच्यावर प्रश्न आलेला आहे. फाईन. राजगुरूंवर प्रश्न आलेला आहे. फाईन. सावरकरांवर प्रश्न आलेला आहे. फाईन. देन इफ यू विल गो टू महाराष्ट्र, देन आर्य बांधव समाज, बाल समाज, गोहत्या प्रतिबंधक समाज, है ना. देन अभिनव भारत, आणि त्यांच्याशी असोसिएटेड इतर लोक. मग बॉम्ब बनवण्यासाठी कोण पॅरिसला गेलं होतं, जपानला कोण गेलं होतं, सेनापती बापट कोणाशी संबंधित होते. फाईन. त्यानंतर से सदाशिव मलकापूरकर, आय टोल्ड यू अबाउट दिस, राईट. त्यानंतर इतर म्हणजे अशी जे आहेत ना, सिद्धार्थ काणे सर आहेत किंवा से हणमंत सर आहेत, हे जे क्रांतिकारी होते सगळे, या क्रांतिकारकांवर तुम्हाला हमखास प्रश्न विचारले जातात. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्हाला गुप्त संघटनांवर प्रश्न विचारले जातात. बरं, क्रांतिकारी चळवळींबद्दल गुप्त संघटना हे प्रश्न विचारले जातात. सो आय टोल्ड यू अबाउट आर्य समाज, है ना. आर्य समाज सोडा, शिवाजी क्लब, कोल्हापूरचा शिवाजी क्लब, है ना. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा नागपूरचा समर्थ शिवाजी क्लब, या सगळ्यांवर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. सो बेसिकली अशा प्रकारचे तुमचे टॉपिक्स आहेत ज्यावर प्रश्न विचारले जातात. आफ्टर दिस, इफ यू वॉन्ट टू कॉन्सन्ट्रेट ऑन मोर, देन महत्त्वाचे कायदे, इम्पॉर्टंट ॲक्ट्सवर प्रश्न विचारले जातात. देर आर नो मच ॲक्ट्स टू रिमेंबर. 2-3 आहेत जे महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवाल. 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा पाठ करून टाका. यावर एखादा तरी प्रश्न मिळणारच आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट 1935 टू 1947 जस्ट गो फॉर क्रोनॉलॉजी. हां, त्यांची जी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे की काय काय घटना घडल्या होत्या, तेवढं क्रोनॉलॉजी जरी करून ठेवली तरी तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर लँड रिफॉर्म मुवमेंट, भूमी सुधारणा चळवळी, लँड रिफॉर्म मुवमेंट्सवर प्रश्न विचारले जातात.
कॉर्नवॉलिसचे लँड रिफॉर्म मुवमेंट्स, त्यामध्ये जमीनदारी है ना, स्थायी बंदोबस्त, परमनंट सेटलमेंट सिस्टम, रयतवारी, महलवारी, what was the mode of function for these movements, associated people, associated members. These are the questions that will be asked in your exam. Fine. And economic policies of British, economic policies of British, these are the questions. हे आहेत तुमचे महत्त्वाचे टॉपिक. I hope you people understood what are the important topics, है ना, what are the important topics. एवढ्या टॉपिक्सना तुम्ही जर एकदम डिटेलमध्ये अनुभवलं, एकदम डिटेलमध्ये करून ठेवलं ना, तर तुमचे कमीत कमी 5 ते 7 क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतील. ठीक आहे. देन हाऊ वी विल प्रोसीड इन आर बॅच. नाव काय आहे बॅचचं? आरंभ 3.0, आरंभ 3.0. दिस इज आर बॅच. आणि या बॅचमध्ये आपण शिकवणार कसे आहोत? या बॅचमध्ये आपण शिकवणार असे आहोत की बॅचमध्ये तुम्हाला डिटेल डिस्कशन केलं जाईल ऑन इम्पॉर्टंट टॉपिक्स. आय विल मेक शुअर दॅट हिस्ट्री विल बिकम इझियर अँड इंटरेस्टिंग फॉर यू. दिस इज फर्स्ट. ठीक आहे. वी विल ॲनालाइज स्टेट बोर्ड NCERT वाला डेटा हिअर इट सेल्फ, सो दॅट तुमचं काम कमी करण्याचं काम माझं आहे. फाईन. आय विल मेक शुअर टू प्रोव्हाइड यू PDF notes. PDF notes I will provide you. I will provide you tests also. I will emphasize more on important topics by analyzing previous year question paper. So even previous year question paper will be covered in your batch itself. ठीक आहे. बॅच मध्येच तुमचे PYQ देखील कव्हर होतील. सो फॉर सब्जेक्ट ऑफ हिस्ट्री यू कॅन ट्रस्ट मी. ओके. फॉर द सब्जेक्ट मॅटर ऑफ हिस्ट्री यू कॅन ट्रस्ट मी. आय विल टेक केअर ऑफ हिस्ट्री in आरंभ 3.0. फाईन. आफ्टर दॅट व्हॉट शेल बी टार्गेट? आय टोल्ड यू 10 प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यातले 7 प्रश्न फक्त आपल्याला टार्गेट करायचे आहेत. वी विल टार्गेट 5 to 7 क्वेश्चन, नॉट मोर दॅन दॅट. हिस्ट्रीमध्ये मास्टरी करायची नाही. आपण 5 ते 7 प्रश्न इथे टार्गेट करणार आहोत, सो दॅट वी विल बी एबल टू स्कोर गुड मार्क्स इन युअर एक्झाम. ठीक आहे. अँड आफ्टर दिस इवन प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आय टोल्ड यू की PYQ ॲनालिसिस तर आहेच, अँड थ्रू यूट्यूब व्हिडिओ सेशन्स एंटायर टीम इज गोइंग टू गाईड यू. एंटायर टीम इज गोइंग टू गाईड यू. फॉर दॅट मॅटर आय विल टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हिस्ट्री, देन करंट अफेयर्स, है ना, करंट अफेयर्स, पॉलिटी, इकॉनमी, देन मैथमेटिक्स, even say general science, and all the subject, geography and all the subject will be taught by experts. Only experts will teach you the subject. Only experts will teach you the subject, and for that matter we will guide you with the notes also. Ignite Academy is going to provide you notes in Marathi medium and English medium. ठीक है. You will get printed notes for every subject, English medium and Marathi medium. Also we are going to give you the say books for your technical subjects also. Ignite Academy will provide you the books for technical subjects also in English, है ना. And for your success, for or to ensure your success, the entire team is working at इग्नाइट अकॅडमी. आणि यावेळेला गुलाल उधळण्याचा नंबर तुमचा आहे. सो इग्नाइट अकॅडमीच्या या बॅचेसना जॉईन करा. RTO AMVI 2026 साठी जी बहुप्रतीक्षित बॅच आहे आरंभ 3.0, ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट टीचर्स महाराष्ट्राचे तुम्हाला गाईड करणार आहेत, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ एकाच प्लॅटफॉर्मवर घ्या. अँड फॉर युअर सरप्राईज पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 30% भरघोस डिस्काउंट देण्यात येत आहे. यू हॅव टू यूज द कोड व्हाईल टेकिंग द ॲडमिशन. एनरोल करायच्या वेळेला तुम्हाला RTO 30 हा कोड यूज करायचा आहे. अँड फॉर मोर इन्फॉर्मेशन यू कॅन कॉल ऑन धिस नंबर. This number is given to you. You can call on this number and also take the benefit of offline batches and online batches that are starting from 29 June. 29 जून पासून या बॅचेस सुरू होत आहेत. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे इथे ऑफलाईन बॅचेस सुरू होणार आहेत आणि ऑनलाईन बॅचेस सुद्धा आपल्या सुरू होत आहेत. इंग्लिश आणि मराठी मीडियमची बॅच वेगळी वेगळी असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, वाट कसली पाहताय?
लगेच एनरोल करा है ना. ॲप डाउनलोड करा, एक्सप्लोर करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.